नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. नमस्कार, आज आपण आलो आहोत वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव या ठिकाणी. सर्वांना माहीत असेल, एक 5 ते 6 दिवसापूर्वी हरिभक्तपरायण संगीताताई महाराज पवार यांचं अज्ञातांनी डोक्यामध्ये असं दगड घालून हत्या केलेली आहे. हेच ते मंदिर आहे जे संगीताताईंनी डेव्हलप केलं. त्यांची इच्छा होती इथं मुलींनी शिकावं, संस्कारात्मक बनावं व संगीताताईंची इच्छा होती. तर आज या ठिकाणी भेट दिली. तर आपण आता हरिभक्तपरायण संगीताताई महाराज यांची ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आहोत. या ठिकाणीच संगीताताई यांच्या डोक्यामध्ये वार करून संबंधित गुंडांनी निर्घृणपणे हत्या केलेली आहे. आपल्यासोबत आहेत संगीताताई महाराज यांचे वडील. अतिशय दुःखाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदाय, संपूर्ण जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायातर्फे SP साहेबांना मागणी आहे की त्या आरोपींना कठोर शासन व्हावं. तसंच साहेब पवार यांची निर्घृणपणे इथे हत्या झालेली आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचे त्या कीर्तनकार होते, भागवताचार्य होते. त्यांनी वैदिक धर्माचा प्रचार केला, भागवत धर्माचा. त्यांची निर्घृण हत्या झाली. बाबा, अतिशय प्रशासनाला ही विनंती असेल, प्रशासनाला परिवारातर्फे हीच विनंती असेल की आरोपींना तत्काळ पकडून कठोरातलं कठोर शासन व्हावं. या घटनेचा छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर अखिल महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाच्या सर्व वारकऱ्यांतर्फे या घटनेचा जाहीर निषेध आहे. त्यांना पण विनंती आहे, या घटनेचा तपास करून यामागे जो कोणी असेल त्यास पकडून त्यास कठोरातलं कठोर शासन व्हावं. छत्रपती संभाजीनगर, तालुका वैजापूर, मुक्काम पोस्ट चिंचडगाव, श्री नारायणगिरीजी महाराज कन्या आश्रम चिंचडगाव येथे आमच्या साध्वी संगीताताई पवार यांची या मोठ्या देवी मंदिरामध्ये कन्याश्रमात यांच्याबरोबर जो हादसा झाला, या हादशाचे मुख्य आरोपी पकडल्यामुळे मी संत समाजाच्या वतीने प्रशासनाला व वैजापूर तालुक्याचे आमदार माननीय बोरनारे सरांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार प्रकट करतो. पुढची आमच्यातर्फे संत समाजाच्या वतीने एक मागणी करतो. आरोपी पकडले, परंतु त्यांच्याकडून पूर्ण रूपात विचारपूस केल्या गेली पाहिजे. तर त्यांनी हे जघन्य कृत्य जे केलं, काय कारणाने केलं हे त्यांना सक्तीने विचारलं जावं. आणि प्रशासनाला विनंती करतो, पोलीस प्रशासनाला, तर त्यांनी त्याचं उत्तर सर्व समाजाला द्यावं हे मी नम्र निवेदन देतो संत समाजाच्या वतीने. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.